साईबाबाच्या दर्शनासाठी नाहीतर एक खास कामासाठी आम्ही निघालो होतो. या प्रवासात काय काय घडलं ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. शिर्डीकडे प्रवास सुरू केला. समोर होता महाराष्ट्राचा अभिमान समृद्धी महामार्ग. रुंद, स्वच्छ आणि सुंदर रस्ता. प्रवासाची सुरुवातच खूप आनंददायी झाली. काही वेळ प्रवास केल्यानंतर आम्ही जेवणासाठी थांबलो. समृद्धी महामार्गावर थांबण्यासाठी ठराविक एक्झिट आणि सुविधा केंद्र आहेत. त्यामुळे तिथेच आम्ही थोडा ताजेतवाने होऊन पुन्हा शिर्डीकडे मार्गस्थ झालो. मित्रांनो, जर तुम्ही समृद्धी महामार्गावर प्रवास करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवा. एक, मर्यादेचे नेहमी पालन करा. सीट बेल्ट नक्की लावा आणि थकवा जाणवत असेल तर अधिकृत विश्रांत केंद्रावरच थांबूनच आराम करा. इंधनाची पातळी आधीच तपासा, कारण प्रत्येक ठिकाणी पेट्रोल पंप उपलब्ध नसतात. गाडी चालवताना मोबाईलचा वापर टाळा आणि सुरक्षित अंतर ठेवून वाहन चालवा. काही वेळातच आम्ही शिर्डी येथे पोहोचलो. शिर्डीत आल्यावर प्रत्येक क्षण साईमय झाल्यासारखं वाटतो. रात्रीचे तब्बल 2 वाजले होते. पूर्ण शिर्डी शहर शांत झोपले होते. पण साईबाबाच्या भक्त निवास आणि मंदिर परिसरात मात्र वेगळंच दृश्य पाहायला मिळत होतं. रात्रीची वेळ असूनही भक्तांची सतत ये जा सुरू होती. सर्वप्रथम भक्त निवासात जाऊन रूमची व्यवस्था केली. भक्त निवास मध्ये रूम नाही मिळाली तर साई आश्रम मध्ये गेलो. थोडी विनंती आणि प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आम्हाला रूम मिळाली. लिफ्टने आम्ही आमच्या रूमकडे निघालो. रात्रीचे तब्बल 3 वाजले होते. रात्री आराम करून दुसऱ्या दिवशी पहाटे आम्ही साईबाबाच्या दर्शनासाठी मंदिराकडे निघालो. दर्शनाची ती अनुभूती शब्दात सांगणं कठीण आहे. साईबाबाच्या चरणी नतमस्तक होऊन मनापासून प्रार्थना केली. दर्शन झाल्यानंतर आम्ही प्रसादालयात जाऊन महाप्रसादाचा आस्वाद घेतला. साधं पण अतिशय स्वादिष्ट आणि समाधान देणारं जेवण शिर्डीच्या प्रवासातील हा एक खास अनुभव होता. त्यानंतर आम्ही ज्या मुख्य कामासाठी आलो होतो त्या कामासाठी कोपरगावकडे निघालो. तेथे एका आयुर्वेदिक दवाखान्यात आमचं काम होतं. अनेक जण शिर्डीला फक्त दर्शनासाठी येतात, पण आमचा हा प्रवास श्रद्धेसोबत एका महत्त्वाच्या कामासाठीही होता. दवाखान्यातील काम पूर्ण झाल्यानंतर आम्ही परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. पुन्हा समृद्धी महामार्गावरून जाताना आजूबाजूची सुंदर दृश्य कॅमेऱ्यात टिपली. वेगवान प्रवास, निसर्गाचं सौंदर्य आणि आठवणीतील भरलेला हा प्रवास मनात कायमचा साठून राहील. मित्रांनो, समृद्धी महामार्गावर प्रवास करताना काही महत्त्वाच्या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा. हा एक्सप्रेसवे वेगवान प्रवासासाठी तयार करण्यात आला आहे, त्यामुळे लेन शिस्तीचे काटेकोरपणे पालन करा. उजवी लेन मुख्यतः ओव्हरटेक करण्यासाठी असते. ओव्हरटेक झाल्यावर पुन्हा डाव्या लेनमध्ये या. प्रवास सुरू करण्यापूर्वी गाडीचे टायर, ब्रेक, इंधन आणि कूलंट तपासा. एक्सप्रेसवेवर विनाकारण गाडी थांबवू नका. वेग मर्यादेचे पालन करा आणि अचानक लेन बदलणे किंवा अचानक ब्रेक मारणे टाळा. जर तुम्हाला हा शिर्डी प्रवास आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रासोबत शेअर करा. अशाच भन्नाट ट्रॅव्हल्स आणि ऐतिहासिक ब्लॉगसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. ओम साईराम.